नमस्कार, मी अतुल जाधव महाराष्ट्र 24मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आगामी लागलेल्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात निमित्त आपण पंढरपूर येथील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आलेलो आहे. तर लोक काय म्हणतात? नमस्कार. काय म्हणताय नगरपालिकेचं वारं? नगरपालिकेचं वारं सगळ्याचं वारं वाहतंय आता. तरी पण कुणाची हवा आहे? हवा प्रशांत मालकाचीच आहे, विषयच नाही. हा. काय वाटतंय संभाव्य पुढे त्यांच्या विरोधात प्रणिती बालके उभे आहेत, काय आव्हान वाटतंय का परिचारकांना? मला नाही वाटत असेल म्हणून. हा. तुम्हाला काय त्रास? आम्हाला काय त्रास मंदिराकडेला काय वगैरे? नाही, काय त्रास नाही. 7.5 वर्ष प्रशासक होता आपल्या नगरपालिकेला, त्यातलं काय तुम्हाला काय तुमच्या अडी अडचणी काय? काय नाही. हवा अडचणी. परिचारकाचे म्हणा की. हो, हवा परिचारकांची. माल कापतोय का? होय. बर. काय कुठल्या गलीत राहताय? आम्ही झोपडपट्टीला आहे. बर. काय कोणाची हवा आहे? कोणाची हवा? पर्शन मालकाची. प्रशांत मालकाची. हा. ओळखताय का? होय. बर. बदल पाहिजे. बदल पाहिजे. होईल का बदल? हो, होणार की. बर. 7.5 वर्ष झाला आपल्या नगरपालिकेला प्रशासक आहे. बरोबर आहे. काय त्याचे काय तुम्हाला काय वाटतंय का? काय नाही बर. काय नाही. बदल हवाय? 100%. कोणाची आहे? 100%. काय नगरपालिकेचं इलेक्शन लागलंय? लागलं बरोबर, पण बदल पाहिजे, नवीन काय पाहिजे. बदल पाहिजे. बदल पाहिजे, नवीन काय झालं की विकास होणार नाही. बदल झालाय असं वाटतंय का काय? नाही, काय नाही बदलणार. काय आपल्या नगरपालिकेवर प्रशासक आहे. काय बदल नाही, हाय ते सगळे खड्डे, पंढरपूर बघितले खड्डे, दुनिया खड्डे. आता एक नवीन चेहरा आहे प्रणिती बालके. हा, योग्य वाटतेत का उमेदवार तुम्हाला? योग्य वाटते त्यांना. 20-25 वर्ष झालं परिचारकांची सत्ता आहे, त्यांचं काम योग्य आहे का कसं आहे? कामाविषयी काय नाही, पण विकास काय नाही झाला पंढरपूर. विकास काय नाही अजिबात. निवडणूक लागली, निवडणुकीत बदल तर हवा आहे. बदल हवाय? बदल हवा आहे नक्की. होईल का बदल? होईल 100%. बोला. गिऱ्हाईक आहे? गिऱ्हाईक आहे, भरपूर आहे. किती नंबर वार्ड आपला? 8. बर. काय काय वाटतंय तुम्हाला नगरपालिकेविषयी? काय नगरपालिकेने जनतेचा कामं केले पाहिजे, विकास केला पाहिजे, रस्त्याची कामं केली पाहिजे, धुळीचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे. जे कोण नागरिक असतील त्यांनी हे प्रश्न मिटवले पाहिजे. येणारे भाविक आहेत त्या भाविकांचे त्याच्यासाठीच कोण संभाव्य उमेदवार वाटते तुम्हाला? तसं काय दोन्हीकडे जे पार्ट्या चांगल्याच आहेत. आता ज्याचं तसं जनते शेवटी जनता ठरवणार आहे कोण निवडून. बर. जनतेवर सगळं डिपेंड आहे. तरी काय वाटतंय इथल्या तुम्हाला? येणाऱ्या भाविकांची सोय झाली पाहिजे. इथं शिवाजी चौक पासून मंदिर परिसरापासून सावरकर पुतळ्यापर्यंत लेडीजचे बाथरूमची सोय नाही, बर. जेंट्सच्या बाथरूमची सोय नाही. बर. ते कोणी निवडून जरी आलं तर ही व्यवस्था केली पाहिजे. विठ्ठल परिवार हा एक झालाय, त्याचा काही परिचारकांना फटका बसू शकतो का? बसेल पण भविष्यात काय सांगता येत स- क्वार्टरमध्ये थोडीफार आम्हाला मदत करायला पाहिजे होती. यायला तर पाहिजे होतं आमदार मदत. काय येतच नाही, काय नाही, बोलत नाही, मग उपयोग काय असं. तुमच्या समस्या भरपूर आहेत, पण त्या समस्येला कोण निवारण करण्यासाठी कोणच येत नाही. कोणच येत नाही. नमस्कार. नमस्कार. आता 7.5 वर्षानंतर आपल्या नगरपालिकेचं इलेक्शन लागले. ते इलेक्शन लागले, हे आधीच लागायला पाहिजे होतं का आता हे योग्य ठिकाणी लागले नाही? नाही, तसं बघायला गेलं तर शहरातील अनेक समस्या आहेत, तर इलेक्शन हे अगोदरच लागायला पाहिलं होतं, पण मध्ये काय तांत्रिक बाबीमुळं ते इलेक्शन काय लागलं नाही. तर आता लागले तर ठीक आहे. आता जनतेचे अनेक प्रश्न आहेत. रस्ते असू दे, आता रस्त्याचं जर काम चालू आहे नगरपालिकेच्या माध्यमातून, पाण्याचे चांगलं टाक्या वगैरे बांधलेले आहेत, त्याच्या मार्फत जनतेला आता एक चांगल्या प्रकारे पाणी मिळेल. आणि रस्त्याचे कामं तर चालूच आहेत ऑलरेडी, त्यामुळं नगरपालिकेचे कामं हे चांगल्या पद्धतीने चालू आहेत. स्थानिक नगरसेवक आहेत तर ते चांगल्या प्रकारे कार्य करत आहेत. आणि दुसरा विषय झाला वीज तर कंटिन्यू आहेत. पाण्याचा प्रश्न काय नाही आहे, कारण की पाणी चांगल्या पद्धतीने नगरपालिकेने चांगल्या प्रकारे यंत्रणा राबवलेली असल्यामुळं पाणी हे चांगल्या प्रकारे मिळतंय सर्वांना. तरी तुम्हाला काय वाटतंय नगरपालिकेत आता विठ्ठल परिवार हा एक झालाय, एक संघ परिवार झालाय, आणि दुसरी गोष्ट दुसरं आहे, परिचारक गटातून अजून संभ्रमात आहेत कोणाला उमेदवारी द्यायची, त्याबद्दल काय मत आहे तुमचं? संभ्रमात असं काय नाही आहे, कारण की गेले पूर्वीचे 25 वर्ष बघितले, 25 ते 40 वर्ष, तर परिचारक गटाची एखादी सत्ता आहे आणि त्यांनी कामं चांगल्या पद्धतीने केलेले असल्यामुळे सत्ता ही शेवटी राहत असते आणि इथून पुढेही त्यांच्याकडे राहील. यात काय काडी मात्र फरक पडणार.